या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय डॉक्टर विजय चौधरी सर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि पिंपरी चिंचवड देहूरोड परिसरातील ते नॅशनल चॅम्पियन या ठिकाणी आहेत। त्यांचा परिचय हे खरं तर सर्वसामान्य लोकांना मदत करणारे डॉक्टर म्हणून परिचित जास्त आहेत, परंतु एक खेळाडू आणि राष्ट्रीय लेवलला राज्य स्तरावरती अनेक ट्रॉफीज, त्याचबरोबर इवन त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा जाऊन कॉलेज स्तरावरती अनेक ट्रॉफीज मिळवल्यात। राष्ट्रीय स्तरावरती सन्माननीय विनोद तावडे सर यांच्या सहीचं त्यांचं राष्ट्रीय स्तरावरचं बक्षीस किंवा सर्टिफिकेट या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील लोक केवळ जास्त परिचित त्या अनुषंगाने नाहीत। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यांची मुलाखत घेत आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही इतक्या म्हणजे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहे, तुमच्यात नैसर्गिक टॅलेंट आहे, तर हे जे टॅलेंट आहे तर काय कारणामुळे विझलं गेलं किंवा काय कारणामुळे तुम्ही ते सोडून दिलं, काय सांगाल? पहिलंच सोडून दिलं म्हणजे असं आहे की सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार म्हणतो। मी ज्यावेळेस खेळाच्या एकदम वरच्या लेवलला म्हणजे पीकवर होतो त्यावेळेसच माझं मेडिकलला ऍडमिशन झालं आणि त्यावेळेस मला हे सर्व सोडून पुढे जावं लागलं। मग पुढे गेल्यानंतर मग महाराष्ट्रात तर माझी कारकीर्द खूप चांगली होती। मी ज्यावेळेस ॲथलेटिक्स सोडलं त्यावेळेस मी नॅशनल क्रॉस कंट्रीमध्ये सहभाग केलेला होता। मी 13 फेब्रुवारी 1987 रोजी नॅशनलमध्ये सहभागी झालो होतो। त्या स्पर्धेमध्ये ऐन मोक्याला मी जवळजवळ सर्वांच्या पुढे जवळजवळ अर्धा किलोमीटर पुढे होतो आणि ग्राउंडमध्ये घुसून फक्त स्टेडियमला एक चक्कर मारायची होती आणि तिथे माझ्या पायाला क्रॅम्प आला आणि तिथे मी खाली जमिनीवर बसलो आणि तिथेच मी ती रेस हारलो। मग माझ्या मनामध्ये एकदम स्वतःच्या बद्दल खूप मनस्ताप, राग सुरू झाला आणि त्याच्यानंतर लगेच माझं मेडिकल ऍडमिशन झालं आणि तिथून माझं ॲथलेटिक्सचं बंद झालं। सर, तुमच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूला केवळ मार्गदर्शन न मिळाल्यामुळं जवळजवळ आपण असं म्हणता येईल की ऑलिम्पिक स्तरावरचा खेळाडू ज्याच्यामध्ये नैसर्गिक टॅलेंट आहेत असा या ठिकाणी दुरावला गेला असं म्हणता येईल का? हो, त्याचं असं आहे की आमची जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा झाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आमची ही जी स्पर्धा होणार आहे ही माझ्या नॅशनल लेवलची हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे आणि माझ्यापर्यंत ती नोटीस आलीच नाही। एक दिवस मी आणि माझा एक मित्र पिंपरीमध्ये चाललो होतो। येता सहज अण्णासाहेब नगर स्टेडियमकडून आम्ही येत होतो सायकलवर आणि तिथं बघितलं, तिथे नॅशनलचा बोर्ड लागलेला होता। सहज म्हणून तिथे एका व्यक्तीला विचारलं तर नेमकं ते कोच निघाले, ते सांगलीचे होते। त्यांनी विचारलं तू कोण? मी त्यांना सांगितलं मी मी राज्य स्पर्धेमध्ये मी दुसरा लागलो होतो आणि मी नॅशनलसाठी सिलेक्ट झालेलो आहे। त्यांनी मला तिथेच एक कानाखाली वाजवली, म्हणले तुला तुझ्या स्पोर्ट्स क्लबनी किंवा कोणी निरोप नाही दिलं का? म्हणलं माझ्यापर्यंत आतापर्यंत काहीच निरोप नाही आला। ते म्हणले उद्या सकाळीच आपली स्पर्धा सुरू होणार आहे आणि आता तू काय करशील, तू प्रॅक्टिसमध्ये नाही काय नाही। मी म्हटलं सर तरी मी येणार म्हटलं। मग लगेच मी माझ्या मित्राबरोबर घरी गेलो। त्या मित्रांनी तसंच मला घरी गेलो, 2 कपडे घेतले बॅगेमध्ये, त्यांनी तसंच सायकलवर डबल सीट मला स्टेडियमला सोडलं। रात्रभर मी त्याच विचारात होतो, प्रॅक्टिस नाही काय नाही। सकाळी उठून फक्त एकच जिद्द होती की नॅशनल मारायची। ह्या एका जिद्दीने मी पळत सुटलो आणि दुसरी गोष्ट होती की ही स्पर्धा माझ्या स्वतःच्या एरियात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये होती, त्यामुळे मला रोड माहिती होते, सराव होता सगळा आणि मी पळत सुटलो, सर्वांच्या पुढे होतो, सगळ्या राज्यातल्या खेळाडूंपेक्षा मी पुढे होतो। स्टेडियममध्ये आलो, अण्णासाहेब नगर स्टेडियमच्या बाहेर एक खांब आहे एंट्रीच्या अलीकडेच आणि तिथेच माझ्या पायाला क्रॅम्प आला। मी वरतून बघितलं, सगळे माझ्या महाराष्ट्राचा टी-शर्ट बघून सगळे ओढत होते, कमॉन। सर्वांना वाटलं आता आपला महाराष्ट्राचा मुलगा पुढे आलाय, पण मी जागेवर बसलो, मला हलता येत नव्हतं, पळता येत नव्हतं आणि सगळे माझ्या पुढून पळत गेले आणि तिथेच। तर माझा सांगण्याचा उद्देश असा की तर अगोदर मला माहीत असतं की अशी स्पर्धा आहे, मी प्रॅक्टिसमध्ये असतो, माझ्या पायाला क्रॅम्प नसता आला आणि आज मी डॉक्टर नव्हता। खरोखर माझी जिद्द होती की कमीत कमी एशियड किंवा ऑलिम्पिकमध्ये मी सहभाग घ्यावा। फक्त व्यवस्थित मला मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आज एखाद्या वेळेस असं असू शकेल की मी आज या फील्डमध्ये नावाजलेला माणूस नाही। निश्चितच सर, ही गोष्ट तर भारताच्या दृष्टीने अरुचकारक आहेत।
ही जी आवड आहे, नैसर्गिक आवड तुमची जी निर्माण झाली, की ह्याला काय कारण झालं? की तुम्ही खरं तर क्रिकेटचे खेळाडू होते आणि तरी सुद्धा तुम्ही ऍथलेटिक क्षेत्रामध्ये कसे आले? मी सुरुवातीपासून सांगतो की लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये खेळ आवडत नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबातला मी, वडील कमावणारे, 4 आम्ही भावंड होतो. घरामध्ये खेळ म्हटलं की वडील रागवायचे, घरात बसून अभ्यास करायचा. तर असं होतं की मी क्रिकेट खेळायचो किंवा कोणताही खेळ करायचा. आईचा खूप मला सपोर्ट होता. आई मला गपचूप वडिलांच्या नकळत बाहेर पाठवायची. मी क्रिकेट खेळायला जायचो. मी सदू शिंदे लीगसुद्धा खेळलेलो आहे. सदू शिंदे लीगच्या वेळेस भारताचे जे खेळाडू होते, भारतीय खेळ संघातले राजू कुलकर्णी सर, त्यांनी बघितली माझी बॉलिंग. त्यांनी वडिलांना सांगितलं, हा खूप चांगला खेळतो, याला तुम्ही ट्रेन करा, याला पुण्याला पाठवा नेहरू स्टेडियमला. पण त्यावेळेस असं होतं की निगडी ते नेहरू स्टेडियम जाणं शक्य नव्हतं. 1980-82ची ही गोष्ट आहे. त्यामुळे माझं क्रिकेट ते पिंपरी चिंचवडपुरतंच मर्यादित राहिलं. अशा वेळेस मला एकदा माझे शाळेतले सहकारी शांताराम वायकर, जे माझे गुरु पण ॲथलेटिक्समधले म्हणता येतील, कैलास बागल यांचा एक ग्रुप होता. हे लोक ॲथलेटिक्स रनिंग करायचे. तर एक दिवस सहज ते मला भेटले. म्हणले की तुम्ही क्रिकेट काय खेळतोस? म्हणले क्रिकेटमध्ये काय होतं, 11 प्लेयर एवढ्या देशातून जातात, तू रनिंग कर, ॲथलेटिक्स कर. त्यांनी मला एक चॅलेंज दिल्यासारखं झालं. मी त्यांच्याबरोबर सुरुवात केली. 3 दिवस फक्त प्रॅक्टिस केली. 4थ्या दिवशी माझ्या आयुष्यातली पहिली स्पर्धा 1986ला मावळ येथे होती. त्या स्पर्धेमध्ये मी 4था लागलो आणि शांताराम वायकरचे जे ग्रुप मधले मुलं होते ते सगळे माझ्या मागे 12वे-13वे लागले. तो माझा स्पार बघून शांताराम वायकर खुश झाला. तो मला पिंपरी चिंचवडमध्ये घेऊन गेला. तिथे वाघेरे सर म्हणून होते, त्यांना सगळे डॅड म्हणतात. त्यांचा एक पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लब म्हणून होता. त्यांनी माझी ओळख करून दिली. म्हणलं हा मुलगा छान आहे पळायला, असं तसं सांगितलं. तेव्हापासून मी पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबकडून पळायला लागलो. तो दिवस आणि नॅशनलपर्यंतचा दिवस, त्याच्यानंतर मी आयुष्यात कधीच माघार नाही बघितली. पहिला किंवा दुसरा नंबर सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये मारत गेलो. मी ट्रॅक अँड फील्ड तसेच क्रॉस कंट्री दोन्ही याच्यात मी स्टेट लेवलला खेळलो आणि क्रॉस कंट्रीही मी नॅशनल जे झालो ते क्रॉस कंट्रीमधून झालो. सर, ह्याच्याबरोबर तुम्ही ज्या HIV एड्स किंवा इतर ज्या अनेक राष्ट्रीय जनजागरण मोहिमेच्या अंतर्गत तुम्ही सायकल स्पर्धा घेतल्या किंवा सायकलचे दूर जे असं हे केलं होतं प्रवास, तर त्या संदर्भात सांगा ना की किती प्रवास आणि कोणकोणत्या ठिकाणी केला? समाजसेवेची आवड आणि खेळाची आवड याच्यातून मी जेव्हा मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली ती मला स्वस्त बसू देत नव्हती. मग मी किवळे विकासनगर येथे प्रॅक्टिस सुरू केली. तिथले तरुण मुलं होते जे काही काम नाही करायचे, काही नाही. पण त्यावेळेस एड्स हा खूप फोफवलेला होता. त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती कमी होती. मग अशा वेळेस मी स्वतःची एक NGO सुरू केली, ज्ञानराज एड्स फाउंडेशन हे त्याला नाव दिलं. आणि त्याच्या अंतर्गत सगळ्यात पहिले मी पुणे ते मुंबई ही सायकल रॅली काढली. त्याच्यामध्ये आम्ही लोकांना हँडबिल्स वाटले, काही ट्रक टर्मिनल्समध्ये आम्ही कॉन्डोम्स दिले, काही लोकांना माहिती दिली, रोड शोज केले. त्याच्यातून ह्या मुलांना प्रेरणा आणि स्फूर्ती भेटली. मग हळूहळू आम्ही एक प्लॅन करत गेलो. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही गोव्याला गेलो. त्याच्या तिसऱ्या वर्षी अहमदाबादला गेलो. त्याच्यानंतर आम्ही राजस्थानमध्ये गेलो. त्याच्यानंतर नागपूरला गेलो. त्याच्यानंतर आम्ही MP मध्ये खजुरापर्यंत गेलो. इथे सगळीकडे आम्ही सायकल रॅलीज काढल्या. टू अँड फ्रो सायकल करायचो. याच्यासाठी मला किवळेतले सगळ्या मुलांची खूप चांगली साथ लाभली. याच्यामध्ये पुढाऱ्यांची तर कोणाचीच मला साथ नाही लाभली. इवन मला असे होतं की मी त्या दिवशी रॅली राजस्थानवरून येत होतो. येता येता आम्हाला तिथे आजतकची एक गाडी भेटली. त्यांनी विचारले काय करता तुम्ही? आम्ही म्हटलं असं असं रॅली करतो म्हटले. आमच्या सर्व मुलं खुश झाले की आता आम्ही टीव्हीवर दिसणार म्हणून. पण ते लोक म्हणले नाही नाही, आम्ही अशा गोष्टी नाही दाखवत टीव्हीवर, आम्हाला काहीतरी हॉट न्यूज, पॉलिटिकल न्यूज लागते म्हणले आणि ते निघून गेले. तर ही आपल्या देशाची परिस्थिती आहे की जर त्या दिवशी त्या मुलांना थोडा प्रसिद्धी भेटली असती किंवा त्यांची मुलाखत घेतली गेली असती तर ते मुलांनी खरंच काहीतरी हे केलं असतं. तर आपल्याकडे असं बघण्यात येतं की जे काम करतात किंवा ज्याला ग्लॅमर नाही आहे त्याला कोणीच विचारत नाही. ज्या गोष्टीला ग्लॅमर आहे त्याच्या मागे लोक पळतात. निश्चितच सर, स्पोर्ट्स या क्षेत्राला ग्लॅमर येण्याची प्रक्रिया घडणं गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच भविष्य आणि आरोग्यमय पिढी घडेल असं तुम्हाला सांगायचं. सर, तुम्ही जे पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनच्या अंतर्गत अनेक स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये तुम्ही सहभाग घेतला, तर त्याबद्दल काय सांगाल? तुमचे मुलं सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी घेतात,
तुमच्या पत्नी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतात, तर काय काय स्पर्धा किंवा काय सांगाल तुम्ही? पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन ही नावाजलेली संस्था आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तसेच आमच्या देवरोडमध्ये लोकल आहे देवरोड डॉक्टर असोसिएशन. याच्या अंतर्गत आम्ही कॅरमच्या स्पर्धा, टेबल टेनिस, ॲथलेटिक्सच्या स्पर्धा, बॅडमिंटनच्या स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतो. तसेच मुलांच्या कलागुणांसाठी स्टेज शोज असतात. तबला, आता माझा छोटा मुलगा आहे तो तबला वाजवतो, गिटार वाजवतो, तो चांगला संगीतकार होण्याचे त्याचे चिन्ह दिसतात. मोठा मुलगा आहे तो डान्स करतो, गाणे म्हणतो. मिसेस ही एक भजन गायक आहे, तसंच इतर पण गाणे ती म्हणते. त्यामुळे आमच्या घरामध्ये सर्व वातावरण जे आहे ते असंच आहे. म्हणजे प्रत्येकजण काही ना काही करतोच आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं तर खेळाच्या बाबतीत आमचे सगळे डॉक्टर लोक खूप जागृत आहेत. प्रत्येक डॉक्टर असोसिएशनतर्फे दरवर्षी 2 ते 3 टुर्नामेंट्स फक्त डॉक्टरांसाठी होतात. क्रिकेटचे टुर्नामेंट्स होतात, रनिंगच्या स्पर्धा होतात, सायकल. आता तर असं झालेलं आहे की प्रत्येक डॉक्टर हा सायकल घेऊन आठवड्यातून किमान 1 दिवस तरी सायकल चालवतो. असं चित्र आपल्याला बघायला मिळतं पिंपरी चिंचवडमध्ये. सर, आता जी देहूरोड परिसरामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सन्माननीय अभिनंदन शाह आणि डॉक्टर संदीप लोणावती हे एक स्पर्धा आयोजित करतात, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? डी वाय पाटील कॉलेजचं एक ग्राउंड आहे सांगंब्र्याला, तिथे क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली फॉर दी डॉक्टर्स बाय दी डॉक्टर्स ऑफ दी डॉक्टर्स. म्हणजे फक्त डॉक्टरांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये इतर कुणीही खेळत नाहीत. आणि याच्यामध्ये आता 10 संघ सहभागी झालेले आहेत विविध ठिकाणावरून. पुण्यातून हडपसर, सिंहगड, येरवडा, कोथरूड, तसेच पिंपरी चिंचवडमधले बाकीचे संघ आहेत. मावळमधून आहेत, लोणावळ्यामधून आहेत. असे एकूण 10 संघ याच्यात सहभागी झालेले आहेत. हे 8-8 ओव्हरचे मॅचेस असतात. 2 दिवस लीग मॅचेस चालतात. आणि एवढ्या उन्हात वगैरे सुद्धा डॉक्टर लोक ह्या वयात पण क्रिकेट खेळतात, हे बघून खूप समाधान वाटतं मला. सर, निश्चितच ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही वेगवेगळ्या आघाड्यावरती आणि क्रीडा आणि आरोग्य ही चांगल्या दर्जाचं सांभाळताय. तुम्ही वैयक्तिक तुमच्या फॅमिलीचं, तुमचं प्रवासाचं, ट्रेकिंगचं असं बरंच तुम्हाला आवड आहे. तुम्ही सहकुटुंब हिमालयामध्ये पण गेला, तर त्याच्या अनुभवासंदर्भात काय सांगाल की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पत्नी आणि तुम्ही आणि जे BSFचा एक जवान अशा तिघांनीच फक्त परिक्रमा पूर्ण केली, त्याबद्दल काय सांगाल? खेळाबरोबरच मला ट्रेकिंगची सुरुवातीपासूनच आवड होती. सर्वात सुरुवातीला मी पहिले ढाक बहिरीला गेलो होतो ट्रेकिंगला. सर्वांच्या बरोबर, इतर मित्रांबरोबर वर चढून गेलो. एक फांदी होती, त्या फांदीवर चढून, त्या फांदीला काही सपोर्ट नव्हता, वर चढून गेलो. खाली उतरताना बघितलं तर त्या फांदीवर माझे पाय पुरण्यासारखे नव्हते. मी 5 फूट 2-2.5 इंचाचा होतो त्यावेळेस. म्हटलं आता काय माझ्याकडून उतरता येणार नाही. तर नेमकं नशिबाने तिथे आमच्याबरोबर एक जण आले होते व्यक्ती, तर त्यांनी हिमालयाचा बेस कॅम्प केलेला होता, एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला होता. तर त्यांच्याकडे रोप होता. त्यांनी मला विचारलं, तू कधी रॅपलिंग केलं आहेस का? म्हटलं रॅपलिंग केलं नाही, मी टीव्हीवर पाहिलेलं आहे, डिस्कवरीमध्ये, मी करू शकतो म्हटलं, पण मला खाली उतरायचं, मी त्या फांदीवरून खाली उतरणार नाही. मग त्यांनी रोप लावला, म्हणले उतर. मग मी कसं तरी करून 80 फूट खाली उतरलो. एकदा का खाली उतरल्यानंतर मी जरा हे झालो. मग त्या दिवशी मला कळलं आयुष्यामध्ये एक सक्सेस आणि फेल्युअरमध्ये एक थिन लाईन असते. जर आपण थिन लाईन क्रॉस केली तर वी आर सक्सेसफुल, आणि अलीकडे राहिलं तर वी आर अनसक्सेसफुल. आणि मग त्याच्यानंतर माझी ट्रेकिंगची आवड वाढतच गेली. मी महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व ट्रेक्स केले, जवळजवळ सर्व. आणि मग माझे काही मित्र आहेत, त्यांनी काही हिमालयाचे ट्रेक्स केले होते, त्यांचे फोटोज पाहिले. मग मला खूप जोश आला. मग मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी मिळून सर्वात पहिले सारपासचा ट्रेक केला. सारपास हा 14,500 फुटावरचा ट्रेक आहे, ज्याच्यामध्ये रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग, व्हॅली क्रॉसिंग सर्व शिकवलं गेलं. हे वायाच्या तर्फे, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे केलं. खूप बरं वाटलं. मग त्याच्यानंतर सलग आम्ही ट्रेकिंग करत गेलो. त्याच्यानंतर अमरनाथला गेलो. मग आयुष्यामध्ये एक इच्छा राहिली की आपण कैलाश मानसरोवर करावं. आम्ही दोघांनी, नवरा बायकोनी प्लॅनिंग केलं. याच्या प्रॅक्टिससाठी आम्ही रोज इथून देहूरोड ते चतुर्शिंगी चालत जायचो, परत घरी यायचो. कधी कधी देहूरोड ते लोणावळा चालत जायचो, परत यायचो. देहूरोड ते भंडारा डोंगर, असं खूप चालायची प्रॅक्टिस केली. आम्हाला माहीत होतं की फक्त चालण्यामुळेच आपण ती पूर्ण करू शकतो. मग तो दिवस आला. आम्ही इथून गेलो परिक्रमेला. आमच्या ग्रुपमध्ये टोटल 45 जण होते. पहिल्या दिवशी चालायला जवळजवळ आमच्यापैकी 35 लोक होते, बाकीच्यांनी घोडा केला होता. पहिल्या दिवशी सगळे खुश होते की आपण चालतोय. दुसऱ्या दिवसाचा जेव्हा ट्रेक आला, सकाळी उठून बघतो तो फक्त आम्ही दोघं, मिस्टर आणि मिसेस
दोघंच फक्त पायी आणि बाकीचे सगळ्यांनी घोडे केलेले, बाकी सगळे घाबरलेले. आणि आमच्याबरोबर एक BSFचा जवान होता, त्याला सराव होता, तो पुढे निघून गेला. मला माझ्या मिसेस बरोबर चालायचं होतं. दुसऱ्या दिवसाचा जो ट्रेक होता तो 22 किलोमीटरचा होता. आम्ही चालत गेलो. जसं जसं पुढे चालत गेलो तसं तसं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायचं. मिसेसचा चेहरा सुजला, पण तिने धीर नाही सोडला. ती माझ्या चेहऱ्याकडे बघायची, मी पण तिला धीर द्यायचो, ती पण मला. असं करत करत आम्ही 19,500 फुटावरचं डोलमाला पास क्रॉस केलं. जसं डोलमाला पास क्रॉस केलं आणि खाली उतरायला, जेव्हा आम्ही डोलमाला पासच्या 100 मीटर अलीकडे होतो त्यावेळेस माझ्या मिसेसला त्रास झाला. तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला. एक पाय टाकला की तिला दम लागायचा, मग ती थांबायची. 100 मीटरसाठी तिने जवळजवळ पाऊण तास घेतला आणि कसंही करून आम्हाला ते पूर्ण करायचं होतं आणि तिने ते पूर्ण केलं. जसं आम्ही डोलमाला पास क्रॉस केला आणि गौरीकुंड क्रॉस झालो तसं आम्ही एकदम फ्रेश झालो आणि मग तिथून आम्ही पळत सुटलो. घोड्यांच्या अगोदर आम्ही कॅम्पमध्ये 1.5 तास अगोदर पोहोचलो. कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकाला मिठी मारली आणि रडत बसलो जवळजवळ 15 ते 20 मिनिटं. कारण ते आनंद पण होता आणि तो जो थरार जो झाला होता नाही, कारण त्याआधी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की लोक तिथे मरतात. साहजिक आहे, तिथे एकतर सेरेब्रल एडिमा बसतो किंवा पल्मनरी एडिमा बसतो. आणि मिसेसचा चेहरा पाहून तर मला असं वाटलं होतं की आता काहीतरी होणार आहे. आणि जेव्हा खाली गेलो एकदम आनंदात आम्ही रडत बसलो आणि ते आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण होता की आम्ही कैलास मानसरोवरची परिक्रमा पूर्ण केली. आणि आयुष्याचं ते खूप मोठं माझं भाग्य मी स्वतःचं समजतो की शंकर भगवानने आम्हाला ताकद दिली आणि आमचं ते पूर्ण झाली परिक्रमा. निश्चितच खरं तर हा प्रसंग खूप हृदयद्रावक म्हणता येईल किंवा खूप थ्रिलिंग म्हणता येईल. सर, तुमची जी आईने फ्रॅक्चर फिमर असून सुद्धा वैष्णव देवीचा कॅम्प केला होता आणि त्यावेळेला चांगल्या पद्धतीने त्यांनी तो चढ किंवा डोंगर चढण्याची प्रक्रिया केली. सर, तुमच्या वडिलांचे जे तुम्हाला मार्गदर्शन, आशीर्वाद किंवा इतर ज्या हे म्हणता येईल की सहकार्य म्हणता येईल, तर तुम्हाला काय सांगता येईल वडिलांच्या संदर्भात की त्यांच्या नावानी आंतरराष्ट्रीय प्रकल्पातील नॅनो क्रीडा संकुल असं हे प्रोजेक्ट सुरू झालेला आहे ते सर वडिलांच्या नावाने, तर वडिलांच्या विषयी तुम्हाला काय सांगता येईल? माझे वडील खूप शिस्त होती, त्यांनी शिस्तप्रिय होते. त्यांना असं बिलकुल चालायचं नाही. पण एक होतं की ज्या वेळेस राजू कुलकर्णींनी त्यांना सांगितलं, म्हणजे त्या दिवशी माझी सदू शिंदे लीगची मॅच नेहरू स्टेडियमला होती आणि तो दिवस गुरुवार होता, मला माहीत नाही. आणि माझे वडील स्कूटरवरती मॅच बघायला आले. हे सुद्धा मला माहीत नव्हतं की ते मॅच बघतायत. त्या मॅचमध्ये मी 5 विकेट घेतल्या होत्या आणि मॅच संपल्यानंतर राजू कुलकर्णी सर आले तिथे आणि वडील आले. वडिलांना बघताच मी थोडं घाबरलो पण आनंद पण झाला. आणि मग ते मी राजू कुलकर्णी सरांना ओळख करून दिली वडिलांची. त्यांनी वडिलांना सांगितलं तर हा मुलगा खूप छान आहे असं तसं. दुसऱ्या दिवशी बघतो तर वडिलांनी मला क्रिकेटचे शूज वगैरे सर्व किट आणून दिलेलं होतं. वडील तसे खूप म्हणजे खेळाबद्दल त्यांना खूप हे होतं, पण फक्त त्यांचं असं होतं की मुलांनी अभ्यास करून पुढे जावं म्हणून. पण वडिलांनी मला दुसरं कधीच असं कुठल्या गोष्टीसाठी आडकाठी म्हणून केलेलं नाहीये. वडिलांचं एक सांगतो की ज्या वेळेस इंदिरा गांधींचं देहांत झालं त्यावेळेस वडील आणि माझी आई दोघं स्कूटरवर कन्याकुमारीपर्यंत फिरायला गेले होते. त्या काळामध्ये बजाज स्कूटरवर दोघं जण फिरायला जाणं ही खूप म्हणजे आज सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ती, की स्कूटरवर नवरा बायको कन्याकुमारीपर्यंत फिरत जाणं. ही त्यांची जी आवड होती, त्यांचे जे हे होते, तेच जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आणि तेच माझ्या मुलांमध्ये आहेत. त्यामुळेच हे सर्व आमच्याकडून शक्य झालं. आणि माझ्या वडिलांच्या नावे एक अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, याचा मला आणि माझ्या कुटुंबाला खूप अभिमान आहे. निश्चितच सर, ही तुमची प्रेरणादायी मुलाखत जी आहे NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने भारताबरोबर आणि 45 देशांमध्ये प्रक्षेपित होणार आहे आणि त्याची प्रेरणा ही ह्या आशियन कंट्रीजमध्ये निश्चित जाईल आणि त्याच्यातून अनेक भविष्यातील तरुण खेळाडू, तरुण जे ऑलिम्पियन या ठिकाणी घडतील आणि तुमचं राहिलेलं स्वप्न निश्चितच या ठिकाणी पूर्ण होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. एक शेवटचा संदेश देऊ इच्छितो मी आजकालच्या पालकांसाठी की मुलांच्या हातामध्ये मोबाईल देण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा गोट्या, भोवरे, विट्टी दांडू द्या. मुलांना मलखांब खेळू द्या, मुलांना मातीत खेळू द्या. घरामध्ये TV
बघून त्यांना बंदिस्त करू नका. मोकळ्या हवेमध्ये मुलांना खेळू द्या हीच विनंती. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र. थँक्यू.